विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्य व वाक्याचे प्रकार अभ्यासले. तुम्हाला समजले असतीलच, तरीही आज आपण पुन्हा एकदा त्यांचा आढावा घेणार आहोत. आपल्या कृतीपत्रिकेत प्रश्न क्रमांक 4 त्यातील पहिला प्रश्न, यामध्ये वाक्यांचे प्रकार यावर आधारित एक गुणांच्या 2 कृती विचारल्या जातात आणि या कृतीमध्ये वाक्यांचे प्रकार ओळखा ही कृती विचारली जाते. या प्रश्नामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळण्याची संधी असते. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या प्रकारात आपण पहिला प्रकार म्हणजेच विधानार्थी वाक्य यांचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया. विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ विधान असलेले वाक्य, म्हणजेच साधे वाक्य असते. उदाहरणार्थ, तुझ्या भेटीने मला खूप आनंद झाला हे सरळ विधान आहे, म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत. ही दोनही वाक्य विधानार्थी वाक्य म्हणून ओळखली जातात. पहिलं उदाहरण आहे पहा. सुरेश धीट मुलगा आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. तर दुसरं वाक्य आहे सुरेश भित्रा मुलगा नाही. विद्यार्थी मित्रांनो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवताना वाक्याच्या अर्थामध्ये कोणताही बदल झालेला नाही. या ठिकाणी पहिलं वाक्य आहे सुरेश धीट मुलगा आहे, याचाच अर्थ सुरेश भित्रा मुलगा नाही. आलं लक्षात? विधानार्थी वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे वाक्याचे 2 प्रकार येतात. ही दोनही वाक्य विधानार्थी वाक्य असतात. यानंतरचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य यामध्ये प्रश्न विचारणारी वाक्य येतात. पहिलं वाक्य आहे माझे पत्र आले का? दुसरं वाक्य आहे तुला फूल कोणी दिले? याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे आणि वाक्यात प्रश्न विचारलेला आहे. आलं लक्षात? प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते आणि वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, म्हणजेच यात प्रश्न विचारणारी वाक्ये असतात. यानंतरचं आहे आज्ञार्थी वाक्य. या वाक्यात आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, उपदेश व्यक्त करणारी वाक्य असतात. म्हणजेच आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, उपदेश इत्यादी व्यक्त करणारी वाक्ये असतात. पहिलं वाक्य पहा, शिस्तीने वागा. याच्यामध्ये आज्ञा दिलेली आहे, आदेश दिलेला आहे. दुसरं देवासमोर दिवा लाव. या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला आज्ञा केलेली पाहायला मिळते आणि म्हणून ही काय आहेत? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी काय असतं? पूर्णविराम असते. यानंतरचं चौथं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य. एखादी भावना दर्शवण्यासाठी वाक्ये या ठिकाणी असतात. या वाक्यांमध्ये काय असते? एखादी भावना दर्शवणारी वाक्ये असतात. आता उदाहरणार्थ पहिलं पहा, किती सुंदर आहे हा देखावा, म्हणजेच किती सुंदर आहे तो देखावा. दुसरं वाक्य, किती पाऊस पडला आज. अशा प्रकारची वाक्य आणि वाक्याच्या शेवटी काय असते? उद्गारार्थी चिन्ह असतं, उद्गारवाचक चिन्ह असतं आणि वाक्यामध्ये भावना दर्शवणारी वाक्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही वाक्य आपण ओळखता आली पाहिजे. आता हे पहा, आपण आता एकच वाक्य 4ही प्रकारांत कसे होते ते पाहूया. पहिलं वाक्य पहा. पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य, साधं वाक्य आहे. हा गुलाब सुंदर आहे. तेच वाक्य प्रश्नार्थी वाक्यामध्ये कसं बदलतं पहा. गुलाब सुंदर आहे का? यामध्ये काय आहे? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. दुसरं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. तेच प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य कसं झालं बघा. सुंदर गुलाब मला
दे यामध्ये आज्ञा केलेली आहे, म्हणून हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. हा गुलाब किती सुंदर आहे, हे आहे उद्गारार्थी वाक्य. म्हणजेच पहिलं वाक्य विधानार्थी वाक्य आणि तिसरं वाक्य आज्ञार्थी वाक्य. यामध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, परंतु पहिलं वाक्य हे साधं वाक्य असतं, केवळ विधान असतं आणि म्हणून ते विधानार्थी वाक्य. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आज्ञा आहे म्हणून ते आज्ञार्थी वाक्य. दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य. आणि चौथं आहे हा गुलाब किती सुंदर आहे. याच्यामध्ये हे उद्गार आहे, एखादी भावना दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून हे वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. यानंतर पहा, आपण पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा असा प्रश्न जर आला तर आपण हे वाक्याचे प्रकार कसे ओळखायचे. तर पहिलं वाक्य आहे तुझी शाळा कुठे आहे. आपण या वाक्यामध्ये लगेचच लक्षात येतं की वाक्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे वाक्य कोणतं आहे, प्रश्नार्थी वाक्य. दुसरं आहे किती मोठी आहे तुझी शाळा. यामध्ये एखादी भावना दर्शवणारे वाक्य. या ठिकाणी एखादी भावना आपल्याला दिसते आहे आणि वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह आहे म्हणून हे काय आहे, उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. तिसरं आहे माझी शाळा घराजवळ आहे. हे साधं विधान आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. चौथं वाक्य आहे दररोज शाळेत जा. यामध्ये आज्ञा आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य. अशा प्रकारे आपण वाक्याचे प्रकार ओळखा असा जर प्रश्न आला तर आपल्याला वाक्याचे प्रकार ओळखता आले पाहिजे. वाक्याचे प्रकार कोणते आहेत, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं आहे उद्गारार्थी वाक्य. अशा प्रकारे आपण वाक्याचे प्रकार ओळखा असा प्रश्न आला तर आपल्याला हे वाक्य ओळखता आले पाहिजेत. धन्यवाद.